हवामान खात्याकडून अत्यंत महत्त्वाची बातमी आली आहे. संपूर्ण महाराष्ट्राला मुसळधार पावसाने वेढा घातला असून पुढच्या काही तासात राज्यावर महासंकट ओढावणार आहे. हवामानाचा पारा अचानक बदलला असून काही जिल्ह्यांमध्ये रस्त्यांवर कमरेपर्यंत पाणी साचणार असल्याचा इशारा देण्यात आला. हवामान खात्याच्या अभ्यासकाने दिलेल्या माहितीनुसार मुंबई आणि कोकण किनारपट्टीच्या दिशेने समुद्रात अचानक कमी दाबाचं क्षेत्र तयार झालंय. महिन्याभराचा पाऊस एकाच वेळी घेऊन जाणारा तब्बल 1250 किलोमीटर लांबीचा महाकाय काळा ढग महाराष्ट्राच्या दिशेने अतिवेगाने सरकत आहे आणि हा ढग पूर्णपणे पाण्याने तुडुंब भरलेला असून अतिशय काळाकुट्ट आहे. वादळी वाऱ्याचा हा ढग ताशी 100 ते 120 किलोमीटर इतक्या प्रचंड वेगाने चक्रीवादळासारखा तुफान महाराष्ट्राच्या दिशेने येत आहे. सध्या जरी काही भागांमध्ये हलकं आभाळ आल्यासारखं वाटत असलं तरी पुढचे 2 ते 3 तासांमध्ये ढग अचानक फुटणार आहेत. ढगफुटी सदृश्य पाऊस महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांमध्ये बरसणार आहे. पुणे वेधशाळा आणि भारतीय हवामान खात्याने राज्यातील महत्त्वाच्या 7 जिल्ह्यांसाठी पुढच्या 2 ते 3 तासासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. ताशी 120 किमी वेगाने वारे वाहणार असल्यामुळे घरावरील पत्रे उडून जाण्याची देखील शक्यता आहे. पुढच्या काही तासांमध्ये महाराष्ट्राला तुफान पावसाचा मोठा फटका बसणार आहे. महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती पाहता कोकण किनारपट्टीच्या पश्चिमेकडील अरबी समुद्रापासून ते थेट पूर्व विदर्भापर्यंत आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावरून हवामानामध्ये एक प्रचंड उलटापालट झालेली पाहायला मिळत आहे. वातावरणात झालेल्या या महाबदलामुळे समुद्रावरून निघालेले अतिशय उष्ण आणि दाट वारे आता थेट नैऋत्येकडून ईशान्येकडे म्हणजेच मुंबई आणि कोकणातून सरकत वेगाने राज्याच्या 7 जिल्ह्यांकडे धाव घेत आहेत. त्यामुळे 7 जिल्ह्यांमध्ये अतिशय मोठं कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाले. हवामान खात्याने या जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा दिलाय. मुंबईसह कोकण किनारपट्टीवरून या जिल्ह्यांमध्ये पुढच्या 2 तासांमध्ये पाऊस अक्षरशः धुमाकूळ घालेल. यामध्ये तब्बल 100 ते 130 किलोमीटर प्रतितास वेगाच्या वादळी वाऱ्याचा सामना देखील नागरिकांना करावा लागेल. अनेक भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता वर्तवली जात असून हवामान खात्याने पुढच्या काही तासांमध्ये 7 जिल्ह्यांमध्ये तुफान पावसाला सुरुवात होणार असल्याचं सांगितलंय. या पावसासोबतच वाहणारे वारे हे समुद्राकडून जमिनीच्या दिशेने म्हणजेच पश्चिमेकडून पूर्वेकडे अत्यंत वेगाने सरकत असून यामुळे किनारपट्टीवरील जिल्ह्यांना सर्वात मोठा फटका बसेल. हवामान खात्याच्या रिपोर्टनुसार तब्बल 1200 किलोमीटर लांबीचा ढग मुंबई आणि कोकणच्या दिशेने सरकत आहे आणि हा ढग साधासुद्धा नसून तो पूर्णपणे अरबी समुद्रातील प्रचंड बाष्पाने आणि पाण्याने तुडुंब भरलेला आहे. एकाच ढगामध्ये हजारो लिटर पाण्याचा महासाठा सामावलेला असून त्याची व्याप्ती ही रत्नागिरीपासून थेट पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथा आणि मराठवाड्याच्या काही भागात पसरली जाईल. वाऱ्याची दिशा ही प्रामुख्याने समुद्र किनाऱ्यावरून सह्याद्रीच्या डोंगर रांगांना धडकून वरच्या दिशेने जात आहे. ढगांना पर्वतीय अडथळा येऊन ते तिथेच घट्ट होत आहेत. त्यामुळे सध्या जरी वातावरणात फक्त काळा कुट्ट ढग तयार झाला असला तरी मध्यरात्री होणारा पाऊस हा 1200 किलोमीटर लांबीचा महासाठा घेऊन आलेला ढग असणार आहे. मध्यरात्रीच्या सुमारास जेव्हा जमिनीवरील तापमान कमी होईल आणि समुद्रावरून येणारे वारे अधिक तीव्र होतील तेव्हा हे ढग अचानक फुटून मध्यरात्री ढगफुटी सदृश्य पाऊस महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये पडणार आहे. त्याचबरोबर मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्याचा थेट परिणाम देखील होईल. त्यामुळे मध्यरात्री होणारा मुसळधार पाऊस तसेच वादळी वाऱ्याचा इशारा असल्यामुळे नागरिकांना सतर्क राहावं लागेल. दुहेरी संकट ओढावत आहे. एक म्हणजे काळा कुट्ट ढग आणि दुसरा म्हणजेच वादळी वाऱ्याचा भयंकर धोका. नागरिकांनो, दक्षिणेकडील केरळपासून सुरू झालेला हा मान्सूनचा प्रवास आता महाराष्ट्राच्या हवामानामध्ये उलटापालट घडवून आणणार आहे. एका बाजूला पश्चिमेकडील अथांग समुद्रातून बाष्पाने भरलेले अतिशय उष्ण दमट आणि कोरडे वारे आहेत. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला दक्षिण भारतातून आणि केरळच्या किनारपट्टीवरून पुढे सरकणारे मान्सूनचे प्रवाह थेट कोकणाकडे धाव घेत आहेत. म्हणजेच पूर्व भारतातील बंगालच्या उपसागरात अचानक जी शक्तिशाली तीव्र कमी दाबाचे पट्टे तयार झाले आहेत ते मध्यरात्रीच्या सुमारामध्ये आणखीन तीव्र होतील. त्यामुळे 7 जिल्ह्यांमध्ये आता रेड अलर्ट जारी झालाय. बंगालच्या उपसागरातून निर्माण झालेले तीव्र कमी दाबाचे पट्टे आणि अरबी समुद्राचे प्रचंड बाष्पयुक्त वारे आता थेट महाराष्ट्राच्या दिशेने अतिवेगाने सरकत आहेत. वातावरणात अचानक झालेल्या या महाबदलामुळे भारताच्या दक्षिणेकडील राज्यांमधून आलेल्या दुहेरी मान्सूनच्या प्रवाहामुळे महाकाय ढग तयार झाले आणि ते एकाच वेळी महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये बरसणार आहेत. हवामान खात्याने दिलेल्या ताज्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरातून निर्माण झालेले तीव्र कमी दाबाचे पट्टे आणि अरबी समुद्राचे प्रचंड बाष्प एकत्र येऊन थेट महाराष्ट्राच्या दिशेने अतिवेगाने सरकणार आहेत. यामध्ये पावसाचे वारे हे प्रामुख्याने नैऋत्येकडून आग्नेयेकडून म्हणजेच अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून सरकत थेट पश्चिमेकडून पूर्वेकडे आणि उत्तर दिशेकडे अतिप्रचंड वेगाने बदलणार आहेत. या दोन्ही महासागरांचे बाष्प एकत्र
एकत्र आल्यामुळे महाराष्ट्रातील हवामानामध्ये एक प्रचंड हवेचा दाब निर्माण झाला असून यामुळे राज्याच्या विविध भागांमध्ये भयानक पाऊस आणि विजांचा कडकडाट होईल। वातावरणात अचानक झालेल्या या महाबदलामुळे आणि भारताच्या दक्षिणेकडील राज्यांमधून आलेल्या दुहेरी मान्सूनच्या प्रवाहामुळे तयार झालेले वारे हे 1200 किलोमीटर वेगाने येत आहेत। त्यामुळे महाराष्ट्रातील तब्बल 7 जिल्ह्यांमध्ये धोक्याचा इशारा आहे। 7 जिल्ह्यांमध्ये हे वारे धडकणार असून पावसाचा धुमाकूळ होईल। या पावसात सामान्य वाऱ्याचा वेग नसणार आहे, तर तो तब्बल 100 ते 130 किलोमीटर प्रति तास वादळी वारा असणार आहे। तसेच विजांचा कडकडाट देखील तुफान होणार आहे। या महाप्रलयकारी पावसासाठी हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला। अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या दुहेरी दाबामुळे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये पावसाची स्थिती ही बदलणार आहे। हवामान विभागाने उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यामध्ये अत्यंत गंभीर इशारा दिला। उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावरती बंगालच्या उपसागरावरून येणारे पाण्याचे पट्टे आणि अरबी समुद्राचे वारे एकत्र धडकणार असल्यामुळे या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह मान्सूनचा सर्वात मोठा फटका बसेल। त्याचबरोबर डोंगराळ भागांमध्ये शक्यता वर्तवण्यात आली आहे। पावसासोबतच वाहणारे वारे हे अरबी समुद्राकडून थेट जमिनीच्या दिशेने म्हणजेच पश्चिमेकडून पूर्वेकडे अतिप्रचंड वेगाने सरकत असून यामुळे किनारपट्टी जिल्ह्यांवरती आणि घाटमाथ्यातील भागांवरती मोठा पाऊस पडणार आहे। हवामान खात्याने दिलेल्या नवीन रिपोर्टनुसार तब्बल 1200 किलोमीटर लांबीचा हा ढग मुंबई आणि कोकणच्या दिशेने सरकत आहे आणि हा ढग पूर्णपणे अरबी समुद्रातील आणि बंगालच्या उपसागरातील प्रचंड बाष्पाने भरलेला असल्यामुळे ढगफुटी सदृश पाऊस हा पुढील 2 ते 3 तासांमध्ये बरसणार आहे। मध्यरात्रीच्या सुमारास जेव्हा बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे पट्टे अधिक तीव्र होऊन महाराष्ट्राच्या दिशेने वेगाने सरकतील तेव्हा 1200 किलोमीटर लांबीचा ढग महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये महाप्रलय घेऊन येणार आहे। कोकण किनारपट्टीच्या अगदी मध्यभागी असलेल्या मुंबई शहर आणि उपनगरीय भागामध्ये आज मध्यरात्री अरबी समुद्राकडून येणारे वारे आणि अतिशय तीव्र कमी दाबाचे पट्टे यांचा प्रचंड तडाखा बसेल। मध्यरात्रीच्या सुमारास वाऱ्याचा वेग वाढेल आणि वादळी वाऱ्यासह अतिमुसळधार पाऊस बरसेल। येथील सकल भागामध्ये कमरे इतकं पाणी साचणार आहे। त्यानंतर मध्यरात्री ठाणे जिल्ह्यांमध्ये ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाचा इशारा आहे। बंगालच्या उपसागरावरून येणारे दमट वारे आणि किनारपट्टीवरील ढगांची रचना एकत्र आल्यामुळे ठाणे शहरासह ग्रामीण भागामध्ये अतिमुसळधार पाऊस पडणार असून नद्यांच्या पाणीपातळीमध्ये वाढ होऊ शकते। त्याचबरोबर सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या रायगड जिल्ह्यामध्ये रात्री मान्सूनचे वारे अत्यंत आक्रमक रूप धारण करतील। समुद्राकडून येणारे पाण्याचे लोंढे आणि डोंगराळ भागातील भौगोलिक रचनेमुळे रायगडमध्ये मध्यरात्री अतिवृष्टीचा इशारा आहे। पालघरमध्ये किनारपट्टीच्या भागामध्ये मध्यरात्री समुद्र खवळलेला राहून ताशी 100 किलोमीटरहून अधिक वेगाने वारे वाहतील। वादळी वाऱ्याच्या तडाख्यामुळे आणि ढगांच्या प्रचंड दाबाखाली असलेल्या पालघर जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस बरसणार आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा प्रवाह दिसणार आहे। विजांच्या कडकडाटासह मुसळधार सरी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बरसतील। पुण्याच्या घाटमाथा परिसरामध्ये आज मध्यरात्री पावसाचा मुख्य केंद्रबिंदू असेल। तिथे हवामान विभागाने बंगालच्या उपसागरावरून येणारे कमी दाबाचे पट्टे आणि घाटमाथ्यावर धडकणारे अरबी समुद्राचे वारे यामुळे मध्यरात्री ढगफुटी सदृश पावसाची शक्यता वर्तवली। सातारा जिल्ह्यामध्ये डोंगराळ आणि घाटमाथ्याच्या प्रदेशामध्ये आज मध्यरात्री हवामानाचा मोठा प्रकोप पाहायला मिळणार आहे। या भागामध्ये पाण्याचे प्रचंड ढग जमा झाल्यामुळे मध्यरात्री पावसाचा वेग विना थांबा धावणार आहे। अतिमुसळधार आणि ढगफुटी सदृश पावसामुळे सातारा जिल्ह्यामध्ये पुढचे 2 ते 3 तास सतर्कतेचे असणार आहेत। रस्ते जलमय होण्याची शक्यता आहे। वाहतूक ठप्प होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे।